आत्ममालिक. माझं नाव दगडू ताराचंद पवार. आमचं गाव कन्नड तालुक्यामध्ये येते, जिल्हा औरंगाबाद. तर माझं भाऊ असं चालत चालत पडलं होतं. तर पडल्यामुळे त्याला मणक्याला मार लागला, स्पाईनचं प्रॉब्लेम आला 2 आणि 3 नंबर. तर आम्ही त्याला चाळीसगावला दवाखान्यात घेऊन गेलो. तिथून डॉक्टरांनी आम्हाला धुळेला पाठवलं. तिथं खूप काही खर्च आला त्याला, 40-50-60 हजार रुपये. पण रिझल्ट वगैरे काही आलं नाही त्याला. मग आम्ही आत्ममालिक हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट केलं. माझं भाऊ इथं आषाढी एकादशीमध्ये पालखीमध्ये आलं होतं. तर इथं कॅम्प होतं दवाखान्याचं. तिथं म्हणून भावाने ते फाईल आणली होती आमच्या घरी. त्या फाईलवरून कॉन्टॅक्ट नंबर काढलं आणि आत्ममालिक हॉस्पिटलमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर साधलं. सरांशी बोललो, मॅडमशी बोललो की आमच्या भावाला असं प्रॉब्लेम आहे. मग ते म्हटले की घेऊन या, आपण आपल्याकडे त्याचा इलाज करू. मग आम्ही आमच्या गावावरून गाडी करून आत्ममालिक हॉस्पिटलमध्ये आलो. आल्यानंतर मग डॉक्टर लोक, मॅडम, सर लोक तर आम्हाला ते सपोर्ट केल्यानंतर लगेच त्यांना ICUमध्ये टाकले. रिपोर्ट वगैरे काढले. म्हटले की स्पाईनचा हा म्हणजे प्रॉब्लेम आहे बा. तर त्याचं काही ऑपरेशन वगैरे बाकीचे डॉक्टर म्हणत होते की सर्जरी करावं लागेल म्हणून. पण इथले जे मॅडम आहेत, डॉक्टर आहेत, तर डॉक्टर सोनाली मॅडम आहेत. हे फिजिओथेरपी म्हणजे डॉक्टर हालचाल होत नव्हती शरीराची. मग ते मॅडमनी आम्हाला फार काही सपोर्ट दिलं माझ्या भावाला. म्हणजे जेणेकरून एक्सरसाइज वगैरे, हाताचे, पायाचे, बोटाचे, कमराचे एक्सरसाइज. मग हळूहळू ते त्याचा हातपाय हाला लागले, त्यांचे मेडिसिन वगैरे. मग रोज मॅडम येऊन 1 ते 1.5 तास त्याचं एक्सरसाइज वगैरे घ्यायचे. मग घेतल्यानंतर थोडं त्याला रिझल्ट आल्या. मग मॅडमने एक दिवस असं ठरवलं की 2-4 दिवसानंतर की त्याला आपण थोडं उभा करू, की चालू उभा नाही का, उभा राहतो का. तर मॅडमने ते आम्ही पण सपोर्ट केलं. तर उभा केल्यानंतर उभं राहिलं. आणि पहिल्या अगोदर काही हातपाय वगैरे काही असं त्याला हालत नव्हते, काही नाही. त्याला हाताला चिमट्या दिली तर त्याला काही कळत नव्हतं. म्हणजे पूर्ण शरीर त्याचं पडलं होतं, हालचाल अजिबात नव्हती. पण मॅडमनी त्याला योग वगैरे शिकवलं, सगळं हळूहळू एक्सरसाइज वगैरे शिकवल्यानंतर आता तो बऱ्यापैकी चालतोय. मॅडमचं धन्यवाद, कारण ती मॅडम आम्हाला सपोर्ट दिले. आणि प्लस आम्ही सर्जरीचं तयारी करत होतो, पण मॅडमनी आम्हाला सांगितलं समजून की तुम्ही सर्जरी वगैरे करू नका, त्याची काही आवश्यकता राहणार नाही. ते बऱ्यापैकी असंच आपण योगा वगैरे, मेडिसिन वगैरे त्याचं ठीक करू त्याला. आणि ते झालंय आता एक. आणि आम्ही इथं आलो ना, प्रश्न पडला की आम्हाला जेवणाचं काय करायचं. कारण बाबा होते, वहिनी होती आणि मी होतो आणि भाऊ होता. 4 माणसांचं जेवणाचं म्हटल्यावर आम्ही गरीब परिस्थितीत विचार पडलं होतं. पण आत्ममालिक हॉस्पिटलमध्ये इथं स्टॉफचे लोक आम्हाला सपोर्ट केले आणि इथं जेवण वगैरे आम्हाला सुविधा करून दिली. 4ही लोकांना, पेशंटला पण भरपूर नाश्ता वगैरे टाईमवर जेवण सगळं होतं. आम्हाला पण नाश्ता, जेवण वगैरे भेटायचं प्रत्येक दिवस. आता पण भेटत होतं. तर सगळं स्टॉफ एकदम आम्हाला सपोर्ट केलं आहे. आणि स्वच्छता म्हणजे इथं जशी स्वच्छता आहे तसं आम्ही कुठं बघितलेलं नाही. त्याच्यामुळे काही आणि स्टॉफमधले काही डॉक्टर लोक आहेत सगळे, त्यांचं खूप खूप आभारी आहे. माझं भाऊ बऱ्यापैकी आता 100 पैकी ठीक झालेलं आहे आणि आम्हाला पण आनंद होतोय.